वरती असेल नाही का हिरवा? तेवी 2023-24 खरीप हंगामचं धान खरेदी केंद्र सुरू झालेलं आहे आणि हे खरेदी उघड्यावरच झालेली आहे आणि नोव्हेंबरमध्ये खरेदी झाली असून धानाची उचलसुद्धा झालेली नाही आणि पावसाळ्यासारखा असं पाऊस येत आहे उन्हाळ्यामध्ये आणि ते धान खराब झालेलं आहे। महामंडळाला असं सांगायचे आहे की धानाची खरेदी झाल्यावर ते लवकरात लवकर 2 महिन्याच्या आत उचल करावी। धानाची उचल न झाल्यामुळे धानाला सुरई पण लागलेली आहे आणि धानाला अंकुरसुद्धा आलेला आहे, त्यामुळे खूप माल खराब झालेला आहे। मला एवढंच सांगायचं वाटते की खरेदी झाल्यापासून शासनानं लवकरात लवकर माल उचल करावी, जेणेकरून घटतूट होणार नाही आणि ते संस्थेवर बसणार नाही। धान खरेदी होऊन 6 महिन्याचा कालावधी लोटला आहे, अजूनही महामंडळाकडून धान उचलची कोणतीही प्रक्रिया झालेली नाही आणि आता अवकाळी पाऊससुद्धा येत आहे आणि उष्णतेचे प्रमाणही खूप वाढले आणि त्यामुळे घटतूट येण्याची जास्त शक्यता आहे आणि जी घटतूट येईल त्यासाठी संस्था जबाबदार राहणार नाही, एवढंच सांगायचे। उष्णतेमुळे धानाचा तो वजन कमीच झालेलं आहे, सुरई लागलेली आहे, त्यामुळे धान हलकट दर्जाचा म्हणजे धान आतून पोकळ होत आहे आणि वरच्या थराचा जो धान आहे त्याला अंकुरसुद्धा लागलेले आहेत अवकाळी पावसामुळे। धानाची लवकरात लवकर उचल करावी, त्यामुळे संस्थेचाही नुकसान नाही होणार आणि येणारा भूर्दंड पण संस्थेवर बसणार नाही। किती वेळा आपण पत्रव्यवहार केले आहेत? आणि 4 ते 5 वेळा आणि आदिवासी विकास महामंडळाला 4 ते 5 वेळा पत्रव्यवहार केला आहे माल उचल करण्यासाठी। त्यांच्याकडून तर सध्या काही रिस्पॉन्स आला नाही माल उचलच्या बाबतीत। राईस मिलर्स आणि जे शासन आहे त्यांचा प्रश्न मार्गी लागलेला नाही अजून धान उचलच्या रेटच्या बाबतीत, त्यामुळे माल उचलण्यास उशीर होतो। गोंदिया जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केट फेडरेशनतर्फे मोठ्या प्रमाणात धान खरेदी करण्यात आलेली आहे। मी सध्या डौकी या धान खरेदी केंद्रावर आहे। आपण बघू शकता या ठिकाणी आदिवासी विकास महामंडळातर्फे उघड्यावर धान खरेदी करण्यात आलेली आहे। गोंदिया जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळ तर्फे अनेक धान खरेदी केंद्रावर 10 लाख क्विंटल धान खरेदी करून सुमारे 6 महिन्यापासून उघड्यावर पडून आहे, परंतु या धानाची गेल्या 6 महिन्यापासून उचल न करण्यात आल्यामुळे हे धान आता पावसाने भिजत असल्याने अंकुरित होण्याच्या मार्गावर आहे। कारण अजूनपर्यंत राईस मिलर आणि शासनबद्दलचा तोडगा निघाला नसल्यामुळे आता याचा फटका धान खरेदी केंद्रांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि आदिवासी विकास महामंडळातील खरेदी केंद्रांमध्ये मोकळ्या जागावर असलेल्या धानाला अंकुर निघाल्याचे चिन्ह दिसत आहे, तर अनेक ठिकाणी अंकुर येण्यास सुरुवात झालेली आहे। आता आदिवासी विकास महामंडळ याचा तोडगा कसे प्रकारे काढते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। साईद पठाण, TV9 मराठी, गोंदिया।